म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की पोट साफ होणं हे केवळ आपल्या आतड्यांवर अवलंबून नाहीये. पोट साफ होण्यासाठी 3 गोष्टींचे एकत्र सांगड बसणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट अत्यंत महत्वाची जी आहे ती म्हणजे लिव्हरचं फंक्शन. संस्कृतमध्ये आम्ही यकृत म्हणतो लिव्हरला. तर त्याचं कार्य व्यवस्थित झालं पाहिजे. यकृत लिव्हर जे आहे ते बॉडीतलं चेकपोस्ट आहे, महत्वाचा अवयव आहे. त्याच्यातून जे काय सिक्रेट होतात रस, पाचक रस, हिपॅटिक ज्युसेस, त्याच्या साहाय्याने अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. आणि अन्नाचं व्यवस्थित पचन झालं तर त्याला एक गोलस फॉर्म येतो, म्हणजे पिंड स्वरूप येतो, केळासारखं स्वरूप येतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचे अन्नपचन होऊन संडासला साफ होण्यासाठी आवश्यक गोष्ट अत्यंत म्हणजे लिव्हर. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मेंदू. पोट साफ होण्यामध्ये मेंदूचा पण खूप वाईटल रोल आहे, महत्वाची गोष्ट. आणि तिसरं जी गोष्ट राहते ते म्हणजे आपलं इंटेस्टाईन, आतडी, त्यांची हालचाल, ज्याला आपण पेरिस्टाल्सिस म्हणतो. म्हणजे केवळ पेरिस्टाल्सिस वाढून उपयोग नाही. लिव्हरचं फंक्शनिंग, मेंदूचं कार्य, योग्य संवेदना पाठवणं आतड्यांपर्यंत, आणि पेरिस्टाल्सिस आतड्यांच्या, तिन्ही गोष्टींची सांगड बसली तर पोट साफ होणार. आणि आपलं पोट म्हणजे काय गटर नाही. बऱ्याच वेळा असं होतं की पोट साफ होण्यासाठी आपण खूप सारं पाणी पितो. म्हणजे इकडून पाणी मी ओतलंय आणि तिकडून घाण वाहून गेली, असं होणार नाही. कारण ते पोटात गेलेलं पाणी पण पचावलं. तर आता आपण इथे करताना काय करणार, आणि तुम्हाला जो त्रास आहे फिशरचा तो होतोय कशामुळे, तो कडकपणा येतोय मळाला, आणि मळाला कडकपणा आल्यामुळे तो मळ घासून जातो आणि त्यामुळे तिथे जखम होते. शौचाच्या जागेमध्ये जखम होणं म्हणजे फिशर.